सर्व पत्रकार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व बंधू-भगिनींचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घोडदौड अतिशय वेगाने सुरू आहे। मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, उद्योगवाढीसाठी असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बाबत परवाच आपण बातमी वाचली, शेतकऱ्यांचे विषय असतील, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्याचा पंचनामा असेल आणि त्याचबरोबर गावागावामध्ये सोयी सुविधा पोचवणे, अशा अनेक विषयावर हे सरकार अतिशय गतीने काम करत आहे। महायुतीच्या या सरकारच्या माध्यमातून एक अभिनव योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास कार्यक्रम या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एक योजना ग्रामपंचायतींसाठी आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला 76 करोड 80 लाख रुपये एवढा मोठा निधी, महाराष्ट्रातला सर्वात जास्त निधी कोल्हापूरला मिळालेला आहे। मी या कामी सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचबरोबर या विभागाचे समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब, आपले सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांत दादा पाटील, आपले पालकमंत्री प्रकाशरावजी आबिटकर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एवढी मोठी योजना, एवढा मोठा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यांनी देऊ केलेला आहे। ही योजना कशासाठी आहे तर आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जे काही वीज असते, सार्वजनिक वीज ज्याला आपण म्हणतो, रस्त्यावरचे पथदिवे आपण ज्याला म्हणतो, हायमास ज्याला आपण म्हणतो, ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व सार्वजनिक विजेच्या व्यवस्थेचं जे बिल असतं ते ग्रामपंचायतीनं भरायचं असतं। परंतु ग्रामपंचायतचं उत्पन्न हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं। परिणामी अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे लाईटचे पोल उभे राहिलेले आहेत, हायमास उभे आहेत, स्ट्रीट लाईट्स उभे आहेत, परंतु बिल न भरल्यामुळं ते सध्या बंद अवस्थेमध्ये आहे। मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामपंचायतींची वीज बिलाची थकबाकी आहे आणि ही थकबाकी जर आपण आकड्यात बघायला गेलं तर हजारो करोड रुपये आहे। प्रत्येक ग्रामपंचायती या सातत्यानं गेले 3 वर्ष मी पाहतोय की आमच्या विजेचं बिल माफ व्हावं किंवा आम्हाला सवलत मिळावी यासाठी ते विशेष प्रयत्न करतायत। परंतु MSEB महावितरण एक वेगळी स्वायत्तता संस्था असल्यामुळं, त्यांना त्यांचा खर्च चालवायचा असल्यामुळं त्यांचे सगळे उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते या वीज बिलाच्या माध्यमातून निर्माण होत असतात आणि या सगळ्यावर एक तोडगा म्हणून, एक उपाय म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जीकडे वळण्याचा आता सुरू केलेला आहे। मग यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामपंचायतींमध्ये सोलरच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या स्ट्रीट लाईट किंवा हायमास दिवे उभे करावे, अशा पद्धतीची ही योजना आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून मला समजल्यानंतर मी थोडासा फॉलोअप घेतला, थोडासा म्हणजे भरपूर घेतला, आणि त्याचं फलित म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12च्या 12 तालुक्यांमध्ये साधारण 250-300 गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून आपण 76.80 करोड रुपये हे आता खर्च करणार आहोत। मुंबईची एक कंपनी आहे, मुंबईची एक किंवा कुठली तर असेल मला वाटते, GK एंटरप्राइजेस म्हणून कंपनी आहे, त्यांनी हे टेंडर म्हणजे 5-7 लोकांनी भरलं होतं, त्यात GK एंटरप्राइजेसला मिळालेलं आहे आणि ते लवकरच हे काम सुरू करतील आणि या माध्यमातून ग्रामपंचायतींवर जो अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत होता, आता इथून पुढे निशुल्क गावांमध्ये त्यांच्या वीज उपलब्ध होईल। आणि या योजनेचा पुढचा टप्पा, आज फक्त 250-300 गावं घेतलेले आहेत, पुढच्या टप्प्यामध्ये उर्वरित बाकी गावं यावीत यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। मी आपल्याला सांगत होतो की गतिमान सरकार या दृष्टिकोनातून आहे
की अनेक ठिकाणी आता सोलारचे प्लांट्स उभा करून शेतकऱ्यांनासुद्धा जी वीज आज सवलतीच्या दरात दिली जाते ते वीज बिल पूर्ण माफ करण्याची घोषणा केलेली आहे। भविष्यात त्यांना वीज बिलच भरावं लागू नये या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे। खूप मोठ्या प्रमाणात सोलर पार्क्स उभा करण्याचं काम चालू आहे। PPP मॉडेलवर काही इन्व्हेस्टर्स काही उद्योगपती त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत जेणेकरून महाराष्ट्राला पूर्णपणे विजेच्या बाबतीत स्वायत्तता करणे आणि सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची या दृष्टिकोनातून हे आमचं सरकार काम करत आहे। पुढच्या टप्प्यामध्ये उद्योगांसाठी सुद्धा सवलतीच्या दरात वीज मिळावी त्यासाठी सुद्धा हे सरकार काम करते। परवाच सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्यावेळी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते त्या ठिकाणी तिथल्या लोकप्रतिनिधींनी जी सूचना केली 250 मेगावॅट वीज ही इचलकरंजीच्या सर्व उद्योगासाठी जे तिथं माग आहे, जे स्पिनिंग युनिट आहेत, जे मशीन्स आहेत त्यासाठी लागतं ते 250 मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकारने एक विशेष योजना करावी अशा पद्धतीच्या सूचना लोकप्रतिनिधी केल्या। तिथल्या विद्यमान आमदारांनी केल्यानंतर साहेबांनी ताबडतोब आपल्या विभागाशी चर्चा करून भाषणामध्येच कदाचित तुम्ही ते वाचलं असेल ऐकलं असेल भाषणामध्येच त्यांनी घोषणा केली की लवकरच आम्ही इचलकरंजीसाठी एक वेगळं पॅकेज किंवा वेगळी योजना आणून इचलकरंजीमध्ये सुद्धा सवलतीच्या बिलामध्ये जेणेकरून त्यांना तो खर्चाचा बोजा पडू नये अशी घोषणासुद्धा केलेली आहे। म्हणजे एकंदरीत रिन्युएबल एनर्जीचा किंवा नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर वापर करून आपलं राज्य विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचं ते काम आमचं सरकार करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 250 गावांमध्ये 76 कोटी रुपये आलेले आहेत। मी सर्व महायुतीच्या आमच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो। या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। निकष असं जिथं अडचणी आहेत ज्या गावांना जास्त करून ज्यांचं थोडंसं बाकी आहे अशा थोडा प्रायोरिटी घेतलेले आहेत। गावांची यादी मी 1000 यादी गावांची दिली होती। 1076 ग्रामपंचायत आहेत आपल्या त्या सगळ्याची यादी दिली होती पण त्यामध्ये शॉर्टलिस्ट करून आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये 250 गावांची यादी फायनल झाली आणि तेवढा निधी आपल्याला आलेला आहे। त्याचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याचे पैसे वर्ग झालेले आहेत, GR निघालेला आहे। गेल्या 10 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या वतीनं वेगवेगळ्या योजनांसाठी अशा पद्धतीनं सौरऊर्जेची दिवे देण्याचं काम सुरू आहे परंतु यातल्या तांत्रिक काही अडचणी ज्या आहेत त्याची एखादी पिन जरी जर का खराब झाली तर अशा अनुषंगाने त्या कंपनीवर काही बंधन घालायची गरज नाही। सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी पुढे 5-1 वर्ष 6 वर्ष त्याचं मेंटेनन्स बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। नाहीतर ते उद्घाटन होणार सगळं होणार परंतु त्यातले काही छोट्या पिन अशा काहीतरी त्या सौरऊर्जेच्या याच्यात आहेत त्या आपल्याकडे मिळत नाहीत, त्या कॉस्टली आहेत, त्याचं मेंटेनन्स करणारी यंत्रणा नाही आहे। याच्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या। मी माहिती घेतो, मला आयडिया नाही त्यातली फारशी, माहिती घेऊन त्या बाबतीत आपण काय करायचं करू। एका बाजूला शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी राज्य सरकार केंद्र सरकार चांगला काम करत असताना दुसऱ्या बाजूला राज्याच्या कृषी मंत्र्यांना नेमकं काय झालं काय कळत नाही। आज ते म्हणतात की कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाठिंबी आहे। 2 दिवसांपूर्वी ते म्हणतात की ढेकळांचा पंचनामा करायचा, अशा अनेक वादग्रस्त विधानं ते करतात। हे पहा, हे आपले जे सन्मान्य कृषी मंत्री आहेत एक वरिष्ठ नेते आहेत। प्रत्येकाची एक बोलीभाषा असते किंवा बोलण्याची एक पद्धत असते, त्या दृष्टिकोनातून ते काही बोलले असतील परंतु त्याच्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे। मी आपल्याला सांगितलं की हे सरकार संवेदनशील आहे। ज्या पद्धतीनं अवकाळी पावसाचं नुकसान झालं ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सगळ्यांचे पंचनामे करायला सुरू करा आणि ताबडतोब त्यांना मदत द्यायला सुरू करा। त्यामुळं एखाद्याच्या कार्यपद्धतीवर आपण बोलणं उचित आहे असं मला वाटत नाही। लोकसहभाग लोककल्याणकारी योजनांचा जो निधी आहे तो कुठेही वळवलेला नाही आहे। आता कोणत्या संदर्भातून ते बोलले होते याची मला कल्पना नाही आहे, पण आपण पाहू शकता की आता ज्या त्यांच्या विभागाच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचत आहेत। शिरसाट साहेबांच्यामुळेच आज हा एवढा मोठा निधी मिळाला आणि हा आपल्याला नाही सांगलीला मिळालेला आहे,
साताऱ्याला मिळालेला आहे, पुण्याला मिळालेला आहे. आपल्यापेक्षा प्रमाण कमी आहे, परंतु मिळालेलं आहे. म्हणजे योजना आहेत, तळागाळापर्यंत पोचत आहेत. आणखीन त्यांना जास्त निधी कदाचित पाहिजे असेल आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल असं मला वाटतं. साहेब 2-3 दिवस गेली 15 दिवस गोकुळचं राजकारण चालू होतं. कालच त्याचा निकाल झालेला आहे. गोकुळचे नूतन अध्यक्ष हे महायुतीचे आहेत की स्थानिक विकास आघाडीचे आहेत? की त्याला जोडून म्हणजे त्यांनी सांगितलं की मी शाहू आघाडीचा अध्यक्ष आहे. गोकुळ संदर्भात काय असेल तर सगळ्यांचा विचार एकदमच उत्तर देतो. म्हणजे नाही, गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे का? नेमकं काय घडलं? जे गोकुळ महायुतीच्या ताब्यात आहे की स्थानिक विकास. स्थानिक आघाडीच्या ताब्यात आहे, नेमकं कुणाच्या ताब्यात आता आहे? काय या गोष्टीसाठी सतेज पाटील सुद्धा महायुती सोबत आहेत गोकुळ पुरतं? हे पहा, गोकुळचं गेल्या 10-15 दिवसातलं जे काही राजकारण झालं किंवा ज्या काही घडामोडी झाल्या, काही नावं समोर आली आणि ती नावं बदलावी लागली, या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रक्रियेमध्ये मी सहभागी नव्हतो. त्यामुळं जे काही घडलं हे आपल्यासमोर आहे. आता हे निश्चित आहे की मी काही दिवसापूर्वी आपण मला प्रश्न विचारला होता की गोकुळच्या बाबतीत काय चाललं आहे. त्यावेळी मी माझी एक भावना व्यक्त केलेली होती की महायुतीचा गोकुळचा चेअरमन व्हावा आणि त्याचा रेफरन्स मी दिलेला होता आपल्याला की का मी म्हणतो आहे, त्याचं लॉजिक काय आहे. तर आपल्या लक्षात असेल, ज्यावेळी गोकुळची निवडणूक झाली त्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. 2000 साली मला वाटतं ही निवडणूक झाली आणि त्यावेळी महाडिक साहेबांच्या आणि PN पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गोकुळचा कारभार गुण्यागोविंदानं आनंदानं चाललेला होता. परंतु त्यावेळी जी निवडणूक झाली त्यावेळी ज्यांचं तुम्ही आत्ता नाव घेताय त्यांनी तत्कालीन त्यावेळचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना सांगून महायुतीच्या विरोधात आपण महाविकास आघाडी अशा पद्धतीचं पॅनल केलं पाहिजे. भले त्याचं नाव शाहू आघाडी दिलं असेल, काही दिलं असेल, परंतु आम्ही विरुद्ध ते सर्व अशा पद्धतीनं त्यांनी ते पॅनल केलं आणि काही लोक आमच्याकडे यायला इच्छुक होते. परंतु त्यावेळी त्यांच्यावर दबाव टाकून तुमच्याकडं बातम्या आहेत, माझ्याकडं बातम्या आहेत की कशा पद्धतीनं काही लोकांना त्यांनी हाताळून मुख्यमंत्री महोदयांचा त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवली आणि ते सगळे एक झाले आणि सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये घेतली. आता त्यामुळं आत्ता सध्या तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि मी महायुतीचा एक घटक आहे. भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी आहे, खासदार आहे. त्यामुळं स्वाभाविकपणानं माझी ही भावना होती. आता होणार नाही होणार हे मला माहिती नव्हतं, परंतु मी माझी भावना व्यक्त केली की गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन व्हावा आणि त्या पद्धतीनं घडलेलं आहे आणि मला विशेष आनंद होतो आहे की महायुतीचा चेअरमन त्या ठिकाणी झालेला आहे. ते तुमचा रोल कुठे नाही म्हटलं तर आज भेटून गेला नवीन मुश्रीफ तुम्हाला. तर एक जिल्ह्याचा प्रमुख पदाधिकारी म्हणून ते मला भेटायला आले. यापूर्वी गोकुळची सत्ता एकाच व्यक्तीच्या भोवती केंद्रित होती. आता गोकुळ 25 लाख लोकांच्या सोबत जोडला गेला अशी टीका सतेज पाटलांनी. काय परत सांगा. गोकुळ एकाच व्यक्तीभोवती या सत्तेभोवती फिरत होता. आता दूध उत्पादकाच्या माध्यमातून लाखोंपर्यंत आता गोकुळची सत्ता. एक व्यक्ती कोण? सतेज पाटलांनी टीका केली. नाही, एकाच व्यक्तीचे म्हणजे कोणाचे पण? महाडिक साहेबांचे. सतेज पाटलांचं काय झालं आहे, महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतो आहे. त्यांना कसं ते पाण्यात दिसत होतं तसं. मग परवाचं त्यांच्या काही स्टेटमेंट्स ऐकले, टीका ऐकल्या, तुम्ही आता सांगताय. महाडिक म्हणले की मग ते टँकर, मग ते पेट्रोल पंप, मग ते कारखाना. विषय गोकुळचा चाललेला आहे. गोकुळची ज्यावेळी निवडणूक झाली, मला आपल्यामार्फत काही सुचवायचं आहे की आता ते एक व्यक्ती ते म्हणजे फारच थोर स्वतःला समजतात, असू दे, काय हरकत नाही. गोकुळची निवडणूक लढवत असताना 2-3 मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असं माझं आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे. महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये 2019 साली गोकुळ दूध संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज 2025 साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे.
आणि हे स्वतः जाहीर करावं, कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये. दुसरं, गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक मुद्दा होता की दूध, वासाचं दूध बाजूला काढलं जातं, ते वासाचं दूध आम्हाला परत द्या. तुमच्या लक्षात असेल हा मुद्दा त्यांनी खूप गाजवला होता. म्हणजे प्रत्येक जनरल मिटिंगला सुद्धा बाहेर ते गोंधळ घालायचे लोक आणून. गोकुळचं वासाचं दूध परत द्या, आम्ही काय करायचं त्याची विल्हेवाट लावू, असं ते शेतकऱ्यांच्या बाबतीने बोलत होते. आता 4 वर्षे होत आलेले आहेत, किती वासाचं दूध आजपर्यंत तुम्ही परत दिलं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. तिसरा मुद्दा, ज्यावेळी 2019ला 20ला ही निवडणूक झाली, 3600 काहीतरी संस्था होत्या, आता त्या 5,500 संस्था झालेल्या आहेत. आता या वाढीव संस्था ज्या आहेत यांच्या माध्यमातून किती दूध गोळा होते हा एक आकडा त्यांनी जाहीर केला पाहिजे. माझं असं मत आहे की या सगळ्या संस्था ज्या त्यांनी नवीन केलेल्या आहेत या फक्त मतांसाठी केलेल्या आहेत आणि याच्यामुळं मूळ ज्या संस्था आहेत, मूळ जे दूध उत्पादक आहेत, मूळ ज्यांनी त्याच्यावर आपला म्हणजे गावचा विकास केलेला आहे, शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय व्हायला लागला आहे असं माझं मत आहे. त्यामुळे नवीन वाढीव ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून किती गोळा दूध होतं आहे ह्या सगळ्याची श्वेतपत्रिकाच काढावी त्यांनी आणि स्वतः बोलावं या बाबतीत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं, परवाच्याच बाईटमध्ये मी बघितलं की आम्ही निवडणुकीमध्ये 2 रुपये वाढवून देऊ असं प्रॉमिस केलेलं होतं, परंतु आम्ही 11 का 12 रुपये आत्तापर्यंत वाढवून दिलेले आहेत. परंतु त्यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती, घोषणापत्र आहे, ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही 2 रुपये वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. आज जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो 11-12 रुपयाचा फरक दिलेला हा संपूर्णपणे ग्राहकांच्यावर बोजा टाकून ग्राहकांच्याकडनं वसूल करून मगच ते शेतकऱ्यांना देतात. हे खरं आहे का खोटं आहे हेही त्यांनी जाहीर करावं. त्यामुळे आता हे पहा, या जिल्ह्याचं नाव, कोल्हापूर जिल्ह्याचं नाव, गोकुळचं नाव देशभर आहे, जगभर आहे. कारण इथल्या दूध उत्पादक हा खूप कष्टाळू आहे, अतिशय परिश्रमातून ही संस्था मोठी झालेली आहे. आनंदराव चुईकर साहेब असतील, नरके साहेब असतील, PN पाटील साहेब, माडिक साहेब, सगळ्यांनी त्यात कष्ट केलेलं आहे. आता काल चुईकरांच्या मुलग्याला सुद्धा त्यांनी बळीच द्यायचं काम केलेलं असं म्हणूया आपण. पण असो, ह्या सगळ्या दूध उत्पादकांनी हा संघ नावारूपाला आणलेला आहे आणि तिथं काय कारभार चाललेला आहे हा आता मूळ जे सगळे 3600 जे सभासद किंवा संस्था होत्या त्यांना कळालेलं आहे. त्यामुळं आता एक वर्षावर निवडणूक आहे. आता 1 वर्षामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र बदललेलं दिसेल. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची खुनशी प्रवृत्ती, कशा पद्धतीने लोकांना वागवतात हे सगळं आता सगळ्यांना माहीत झालं. आणि तुम्हालाही सगळ्यांना दिसलं आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आदरस्थान असणाऱ्या महाराजांच्या कुटुंबियांची कशी त्यांनी मगरुरीची भाषा केलेली आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं नाही, सगळे पाहत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यामध्ये गोकुळमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल, एवढंच मला या संदर्भात बोलायचं. 1 वर्षाने निवडणूक होणार, तुम्ही वेगळं चित्र म्हणलं. आता हसन मुश्रीफचा मुलगा महायुतीमधनं मग हसन मुश्रीफ आता पुढच्या काळात तुमच्यासोबत असतील का सतेज पाटलांच्या सोबतची दोस्ती कायम ठेवतील? येणारी ही निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून सर्व निवडणुका, गोकुळ असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, या सगळ्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत आणि महायुतीचा झेंडा या सगळ्या संस्थांवर, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर लागणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. मुश्रीफ साहेब कुणाच्यासोबत असतील? आमच्यासोबत असणार, ते महायुतीचे घटक आहेत, महायुतीचे मंत्री आहेत. सातत्याने गोकुळमध्ये महाडिक गटाकडून लेखा परीक्षणाचा मुद्दा वरती काढण्यात आला होता. आता सध्या तरी थंड आहे. आता अप्रत्यक्षपणे गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष आहे. हा लेखा परीक्षणाचा मुद्दा कारवाईसाठी नेमकं काय भूमिका घेणार आहात? कारण नेमका या सत्ताधाऱ्यांनी कुठं घोळ केली का, कुठं दबाव केले का, हे उघड करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? लेखा परीक्षणाच्या बाबतीत ज्या कारवाया होत्या त्या झालेल्या आहेत. त्याचे सगळे आता कोर्ट मॅटर असल्यामुळं त्याच्यावरती आता सध्या स्टे आहे. त्यामुळं कोर्टाचं आपण जर काय बोललो तर कोर्टाचा अवमान होऊ नये. सध्या त्यात स्टे उठला तर पुढं काय करायचं तो नंतरचा भाग आहे, त्यावेळी आपल्याला आम्ही त्याची माहिती देऊ. राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरचे आहेत, कागलचे आहेत, जिल्हा बँक ताब्यात आहे, आता मुलाच्या हातात गोकुळ गेलेला आहे. एकाच घरामध्ये ही सत्तेची चक्र फिरते असं वाटतं.
हे पाहता हे प्रसंगानुरूप परिस्थितीनुसार काही गोष्टी होत आहेत. जी त्यांची निवड झालेली आहे सर्वानुमते जे कोण त्यांची जी आघाडी आहे शाहू आघाडी या सर्वांच्या विचारानं सर्व संचालकांच्या विचारानं झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये फारसं काय बोलावं असं मला वाटत नाही. परंतु एकाच घरामध्ये सत्ता बऱ्याच घरांमध्ये आहे त्यामुळं असं आपण त्याविषयी बोलणं योग्य होणार नाही. एकाच कुटुंबामध्ये 2 पदं 3 पदं आहेत, आपल्या जिल्ह्यात आहेत, राज्यभरामध्ये आहेत. त्यामुळं विचारांती सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताराराणी आघाडीचं अस्तित्व राहणार का? तर येणाऱ्या सगळ्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आणि महायुतीचे जे कोण आमचे घटक असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही लढवण्याचा निर्णय घेत आहोत. तर ताराराणी आघाडीचं अस्तित्व त्यात कुणाला उभारायची इच्छा आहे का नाही आज तरी कुणी अजून इच्छा व्यक्त केलेली नाही. परंतु ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी बघू. शेवटचा प्रश्न सरकारामध्ये खरं तर आपण पाहतो की पक्षीय निवडणूक यापूर्वी कधी झालेलं पाहायला मिळत नाही. आता पक्षीय निवडणुका होतील असं दिसतंय कारण तुम्ही म्हणतात की पक्षीय पातळीवर आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढवतो. हे पहा यापूर्वी तुम्ही जे म्हणताय त्याच्याशीच मी सहमत आहे की सहकारामध्ये पक्षाच्या लोकांनी किंवा पक्ष संघटनांनी त्यामध्ये भाग घेऊन कारण या सहकाराच्या निवडणुका आहेत त्या संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून पॅनल केले जातात. ते वेगवेगळ्या पक्षाचे लोक असू शकतील त्यामध्ये. परंतु हा पायंडा पाडला कोणी ह्याची सुरुवात कधी झाली तर याची सुरुवात महाविकास आघाडीच्या काळात झालेली आहे. आणि म्हणून आज सुद्धा हे ते जे केलं होतं तेच त्याचीच दुसरी बाजू आज आपल्याला काल इथं पाहायला मिळाली असं मला वाटते. सहकारात शक्यतो पक्षांनी सहभाग घेऊ नये. त्या संस्थाचालकांनी त्यांच्या विचारानं चांगल्याच संस्था चालव्यात या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आपण आत्ताचा हा निधी जाहीर केला. गेल्या 2 वर्षाची परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात दलित वस्तीमध्ये जे काही विकास कामे केले त्यात घाटेंना दोषी ठरवले. ग्रामसेवकांनी अहवाल दिला की दलित वस्तीमध्ये ज्या योजना झाल्या त्या योजना मात्र झालेल्याच नाही. घाटेंना दोषी ठरवले. ते समाज कल्याण आयुक्त असताना त्यांच्यावर कारवाई होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या निधीचं पण असंच होणार. हा निधी मी आणलेला असल्यामुळं याची काटेकोरपणे माझे मी सगळी उभारणी होणं त्यांना वीज पोचवणं त्याचे भूमिपूजन करणं त्याचं उद्घाटन करणं हे सगळं माझं मी माझ्या जबाबदारीनं माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन करेन. त्यांच्या बाबतीत जे काही झालं असेल त्याच्यावर असं जर कोणी गैरकारभार केला असेल गैरप्रकार केला असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. ई बसेस कधी चालू होती? 15 ऑगस्ट. आपल्याला सध्या ई बस स्टेशनवर परवाच आमची व्हिजिट झालेली आहे आणि वेगानं सगळं काम सुरू आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या पाहिजे आहेत की तिथंपर्यंत MSEBचे वीज पोचवणं ज्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये 1 महिना 1.5 महिन्याचं आणि जो बे करायचा आपल्याला ज्याला आपण पार्किंग बे म्हणतो जिथं गाड्या उभा राहतील आणि चार्जिंग पॉईंट करता येईल या 2 गोष्टी झाल्या की मग ऑफिस वगैरे वर्कशॉप नंतर झालं तरी चालतंय. परंतु चार्जिंग पॉईंट असल्याशिवाय बस आपल्याला मिळणार नाहीत. तर चार्जिंग पॉईंट जे आहेत ते साधारण या जुलै एंडपर्यंत व्हाव्यात अशा पद्धतीनं कामाचं स्पीड सुरू आहे. आणि मग बसेस सध्या आपल्याकडं दिल्लीमध्ये उभे आहेत 500 बसेस आहेत त्यांनी घेऊन जावं म्हणून सांगितलं आहे. परंतु जो आपण आणून उपयोग नाही कारण चार्जिंग पॉईंट नसेल तर आणून काय करणार. आमचा प्रयत्न होता की एक टेम्पररी तोपर्यंत आपण काहीतरी व्यवस्था उभी करून चार्जिंग सुरू करावं पण ते शक्य नाही आहे कारण त्याला हाय पॉवर खूप मोठ्या प्रमाणात मेगावॅट असणारी वीज त्याला लागते. तर ते साधारण जुलै एंडपर्यंत होईल. 15 ऑगस्टला बसेस कोल्हापुरात याव्यात असा माझा प्रयत्न आहे. 50. आपल्याला तुमच्या माहिती असेल 100 बसेस मंजूर झाल्या होत्या आणखीन 50 बसेस मंजूर झालेल्या आहेत. टोटल 150 बसेस इलेक्ट्रिक मंजूर झालेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 50 बसेस येतील. नाही महापालिका बसेस नवीन कोल्हापुरात येणार आहेत मात्र कोल्हापुरातील रस्त्याची अवस्था देखील भयानक आहे. 15 ऑगस्टपर्यंत हे रस्ते पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न असणार आहे कारण अधिकाऱ्यांची देखील मानसिकता रस्ते पूर्ण करण्याची दिसत नाही. निधी आलेला 100 कोटी. आता या 100 कोटीच्या निधीचे रस्ते किती सुरू आहेत किती पूर्ण झालेले आहेत याची मला काही कल्पना नाही आहे. परंतु लवकरच म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये मी महापालिकेमध्ये ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत
कोल्हापूर शहरातले सगळे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे याचा प्रस्ताव मी बनवायला सांगितलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात बैठकी आहे. 2 ते 3 टप्प्यांमध्ये हे रस्ते होतील. सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कल्पनेतूनच हा प्रस्ताव मी महापालिकेकडे दिलेला आहे आणि त्याचं संपूर्ण जे प्रमुख रस्ते आहेत, मग उपरस्ते आहेत आणि मग छोटे रस्ते आहेत, अशा 3 टप्प्यांमध्ये वर्गीकरण करून त्याचा प्रस्ताव बनवण्याचं काम सुरू आहे. लवकरच तो प्रस्ताव मुंबई या ठिकाणी पाठवून शहराला कॉन्क्रीटचे रस्ते करून कायमचाच हा प्रश्न जो आहे, प्रत्येक वर्षी आपल्याकडे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होतं आहे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि सगळ्यांनाच नागरिकांना त्रास होतो. कॉन्क्रीटचे रस्ते एकदा झाले की 10-15 वर्ष आपल्याला बघावं लागणार नाही. तर त्याला लागणारा सगळा निधी हा राज्य सरकारच्या वतीनं कोल्हापूर शहराला दिला जाईल अशी मी आश्वासन आणि ग्वाही आपल्याला देतो. सर, पण कोल्हापूर शहरात ना अर्ध्या भागात ड्रेनेजची लाईन पूर्वीपासून आणि अर्ध्या भागात ड्रेनेजची काय आतापर्यंत व्यवस्था झालेली नाही. आता हे हे रस्ते करत असताना आपल्याला जे काही त्याच्या युटिलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. मग ते ड्रेनेज असेल, इलेक्ट्रिकच्या लाईट्स असतील किंवा केबल्स असतील, डक्ट असतील, या सगळ्या गोष्टी पूर्ण करून मगच कॉन्क्रीट होईल ना. तर कॉन्क्रीटला आपल्याला करून खुदाई काम करता येणार नाही. अर्ध्या शहरात तशी परिस्थिती आहे. ते पूर्ण केलं जाईल. त्याला सुद्धा योजना आहे, अमृत योजना आहे. अमृत योजनेतले आता कामं सुरू आहेत. अमृत 2 आलं आहे, अमृत 3 आता आलेलं आहे. अमृत 3मध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील. कोकणच्या ज्या वाढीव संस्था आहेत त्याच्याबद्दल काय आपण तक्रारी असेल किंवा काय माहिती येणार आहे का? नाही, अजून काय घेतलेलं नाही. किती कलेक्शन कमीत कमी एवढं नाही, मी त्यांनी जाहीर करावं म्हणले ना, मी नाही माहिती घेणार. माझा कुणाच्या नेत्यांवर आक्षेप नाही. ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगतात की आम्ही 2चं 12 केलं, आम्ही हे केलं, त्यांनी या 4 गोष्टी जाहीर कराव्या असं मी सांगितलेलं आहे. आणि मग आमच्याही ज्ञानात भर पडेल. माझा काय म्हणजे त्यांना विरोध आक्षेप असं नाही. जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादकांनाही कळेल काय चाललंय किंवा कारभार काय, किती ठेवी होत्या, किती झाल्या. आम्हाला माहिती आहे आकडा, पण आम्ही बोलणं योग्य नाही. सांगू दे त्यांना. काय झालं साहेब, हे सगळे कोट्यावधी आकडे सगळे आता सांगितले जातात. राजेश क्षीरसागर काही काय काढलं सांगितलं, आज तुम्ही सांगितलं, पालकमंत्री सांगतात. मूळ सामान्य माणसाचं दुखणं जे आहे, घरातनं बाहेर पडल्यानंतर गाडी रस्त्यावर जायला जागा नाही, हे जे आहे, स्वच्छतागृहांचा कोल्हापूरला जो विषय आहे, पार्किंगला जागा नाही, हे मूळ विषय जैसे यार असं वाटायला. त्यामुळे हे सगळ्या निधीचा विनियोग होऊन कॉमन कोल्हापूरकरला कधी ह्यात सगळ्यात सुटका मिळणार. गाडी आता तिकडे जायचं म्हटलं की तिकडे जाता येतं. त्याचं सोल्युशन मी आपल्याला सांगितलं आहे की आपण सगळे रस्ते कॉन्क्रीट एकदा केले किंवा मिरज तेल जावा, कवळा नाक्याला जावा, राजारामपुरीत जावा. पार्किंगचे सुद्धा आता 3 स्पॉट आपले झालेले आहेत. विनस कॉर्नरचं पार्किंग आता पूर्ण झालेलं आहे. हे पहा, महालक्ष्मी आणि पर्यटन यासाठी आता संख्या वाढलेली आहे. लोक हे आपल्याला मान्य करावं लागेल. ट्रॅफिक वाढलेलं आहे, भाविक वाढलेले आहेत, महालक्ष्मी मंदिरात लाखो लोक यायला लागलेले आहेत. हे काय मूळचे आपले कोल्हापूर शहराचे नागरिक नाही आहेत. आणि बाहेरचे लोक येणार म्हटल्यावर या ट्रॅफिकच्या समस्या, शौचालयाच्या समस्या, टॉयलेटच्या समस्या आपण सांगितलं त्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. आपण आता ते करूया. मी सांगितले की आता तुम्हाला आपण रस्ते करणार आहोत. टॉयलेटच्या बाबतीत कृष्णराज महाडिकांनी एक मेगा प्लॅन केलेला आहे. आता मी सांगणं योग्य नाही, तो करेल, मंजूर झाल्यावर सांगेल. आता मी त्याच्या आधी बोलणं योग्य नाही. तर ते शौचालयसुद्धा होतील. पार्किंग जे 3 स्पॉट आपले आहेत त्यातला आता एक विनस कॉर्नर तर एक पूर्ण झाला आहे. लवकरच ते आपल्याला सुरू करता येईल. आपल्याला एक अशा पद्धतीनं एक प्लॅन करायला पाहिजे की बाहेरून आलेले लोक सेंट्रली कुठंतरी आणि त्याच्या सेंट्रली कुठंतरी थांबले पाहिजे. तिथून त्यांना तिथंपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी बस दिली पाहिजे किंवा रिक्षांची व्यवस्था केली पाहिजे. महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे त्यांना, अन्य कुठल्या पर्यटन स्थळावर जायचं आहे. तर असा एक मेगा प्लॅन करायला पाहिजे. परंतु आता बसेस जर तुम्ही सांगा 10 बसेस जर आपण लावल्या आणि महालक्ष्मी मंदिरा किंवा महाद्वार रोडला जर पाठवल्या तर काय होईल? आज ती व्यवस्था नाही आहे. महालक्ष्मी मंदिराचा विकास आराखडा ज्यावेळी एकदा इम्प्लिमेंटेशन होईल त्यावेळी मग काहीतरी त्या बाबतीत आणखीन अधिकचं काहीतरी आपल्याला सुचवता येईल, करता येईल. आज नवीन आणखीन काहीतरी आपण लादून आणखीन नवीन काहीतरी अडचणी निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचा प्रभाव हा संपूर्ण राज्यभर आहे. अनेक दिग्गज नेते आहेत. सतत कोल्हापूरकरांना प्रश्न पडला आहे की जे अधिकारी आहेत, पालिकेचे अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील, हे नेत्यांचं ऐकत नाहीत की नेते अधिकाऱ्यांना सांगत नाही. कुठले अधिकारी ऐकत नाही? कुठलेच पालिकेच्या सगळे अधिकारी सगळे शहराची वाट लागली, सगळे अधिकारी. जिल्ह्याचा कोंडाळा झालाय. नाही असं बोलू नका. जिल्ह्याचा काय मला हे मान्य नाही. मला हे मान्य नाही
जिल्ह्याचा कोंडाळा वगैरे काय झालेला नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा राज्याप्रमाणेच विकास व्हायला लागलेला आहे. रस्त्यांची हायवेची कामं सध्या सुरू आहेत. रत्नागिरी कोल्हापूर हायवे सुरू आहे. आता सातारा कागल रस्त्याचं काम सुरू आहे. थोडं कमी जास्त झालं. परवाच तुम्ही प्रेझेंटेशन बघितलं. आता बास्केट ब्रिज आणि शिर्लीचा फ्लायओव्हर 400 करोड रुपयाचा तो झालेला आहे. कोल्हापूरमध्ये आता इलेक्ट्रिक बसेस यायला लागलेले आहेत. विमानतळ आपलं सुसज्ज झालेलं आहे. विमान सेवा सुरू झालेल्या आहेत. संकेश्वर बांधा रस्ता सुरू आहे. कोंडाळा कसला झाला? रस्ते चांगले आहेत. शहराच्या अंतर्गत कचऱ्याचा विषय आहे. कचरा पूर्णपणे शहरात अस्तव्यस्त टाकला जातो. नाही का, कचरासुद्धा उठाव होतोय, चांगल्या पद्धतीने होतोय. काही ठिकाणी झाला असेल तर तुम्ही सुचवा, आपण सूचना देऊन त्या काढायला लावू. सर महापालिकेनं आपलं हे सगळं आम्ही बोलण्यातला एवढंच हेतू आहे की हे सगळ्या घोषणा सगळं ऐकून सुद्धा रोज उठून शहरात आम्ही जे बघतोय की नाही ते चित्र चांगलं नाही. या संदर्भात तुम्ही वेळ जरा देऊन त्या अधिकाऱ्यांशी बोलून हे छोटे छोटे प्रश्न आहेत नाही सोडवायला पाहिजे. आता दसरा चौकामध्ये स्वच्छतागृह बांधायला सुरू झालं, तिथं सोनं उठलं जातंय म्हटल्यानंतर काहीतरी परत चर्चा झाली, ते पायामध्ये गेलेली बंद केली गेली. कुठं ना कुठेतरी स्वच्छतागृह व्हायला पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर लोक महापालिकेनं सर एक पत्र काढलेलं आहे. उद्यानामध्ये जे झाडाची फांद्या पडलेल्या आहेत ते आणि चिकनचं वेस्ट हे विविध संस्थांना तिने आज आव्हान केलेलं आहे. आमची लोकमत छोटीशी बातमी आहे आपल्याला की हे तुम्ही वेस्ट घेऊन जाणार असाल आणि ते स्वखर्चाने त्या संस्थेनं न्यावं. महापालिका काय करणार? महापालिकेचे अधिकारी नेत्यांचं ऐकत नाही. लोक म्हणतात की शहराचं आमचं तर ऐकतात. साहेब लोकसभेचे इफेक्ट दिसायला पाहिजे. साहेब लोकसभेचे तुम्ही खासदार असताना दर 6 महिन्याला तुमचं प्रगती पुस्तक माध्यमांच्या समोर ठेवून जनतेला तुम्ही सांगत होता, परंतु राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर तुम्ही इतर राजकारणात अडकलाय. कोल्हापूरकडे तुमचं जास्त लक्ष नाहीये असं वाटतंय. हे असं म्हणता येणार नाही. आज मी आपल्याला सांगितले की जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष त्याचा राज्यसभेचा खासदार आहे. राज्यसभेचा खासदार होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. या देशामध्ये 144 करोड लोक आहेत आणि त्यामध्ये 550 लोकसभेचे आणि 250 राज्यसभेचे खासदार आहेत. त्यातला मी एक आहे. पक्षानं काही जबाबदाऱ्या माझ्यावर दिलेल्या आहेत. मी उदाहरण आपल्याला सांगेन की लोकसभेच्या आधी केरळसारखं राज्य माझ्याकडं होतं. 2 लोकसभा माझ्याकडं होत्या. जवळजवळ 3 महिने मी तिथं जाऊन राहिलेलो होतो. त्याच्यानंतर दिल्लीच्या निवडणुका आता मध्यंतरी झाल्या गेल्या वर्षी. तिथल्या 2 विधानसभेची जबाबदारी माझ्याकडे होती. कोलकाता वेस्ट बेंगाल तिथल्या 2 लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे आहे. बिहारची विधानसभा लागलेली आहे. बिहारच्या विधानसभेतले 2 विधानसभा बेगुसरायसारख्या विधानसभेमध्ये ती आता जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. आता हे पक्षाचं जे काम आहे, संघटनेचे जे काम आहे, हे मला आता प्रामुख्यानं त्याच्याकडे जास्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळं कदाचित इथं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. परंतु कोल्हापूरचे प्रश्न अनुत्तरित राहणार नाही त्याची जबाबदारी किंवा काळजी मी निश्चित घेईन. पक्ष म्हणून आता मी काल कलकत्त्यावरून आलेलो आहे. मी 4 दिवस कलकत्त्याला होतो. मी आता 3 तारखेला 4 तारखेला पटना आणि म्हणजे बिहारला निघालेलो आहे. हे काम आहे, पक्षाचं काम आहे, त्याला ते मला करावंच लागणार आहे. परंतु इथले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा प्रगती पुस्तक आता एकदमच काढेन मी नंतर. वर्षाला काय मला जमलं नाही, परंतु एकदम आपल्याला दिसेल. साहेब विशाळगडचं आजपासून अतिक्रमण काढायला सुरुवात झालेली आहे, तर त्या संदर्भात काही अपडेट्स आहेत का? किती अतिक्रमण? मला कल्पना नाही आहे, परंतु अतिक्रमण कुठेही असलं तर ते निघालंच पाहिजे. खासकर जे आपली श्रद्धास्थानं आहेत, जे आपले गडकोट किल्ले आहेत, तिथं तरी अतिक्रमण होऊ नये. झालं असेल तर ते काढलं गेलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. थँक्यू.